आता हा पण आपला प्लॉट फुटव्याकडून एकदम परफेक्ट सेट झाला आहे. अजून कंप्लीट याला 1 महिना पण झालेला नाही, तरी पण प्लॉट आपला एकदम टॉपमध्ये परफेक्ट बसला आहे. 1-2 आळवणी आणि 1 लागवडीचा खतांचा डोस टाकला आहे आणि आपण याला मायक्रोरायझा एक सोडलेला होता. आता याला फुटव्यासाठी आपल्याला काय सकट करायची गरज नाही. याचा फुटवा एकदम टॉपमध्ये सेट झाला आहे. आता फक्त ह्याच्या वाढीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून ही कोंब एकदम टॉपमध्ये ठोसर एकदम जाड निघावी त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लक्ष द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो, की ह्या रानाला एक जरी कोंब जर खराब जर झाला असेल तर तो काढून त्या जागी दुसरा लावून घ्यायचा पटकीनं. कारण ती जागा मोकळी राहिली हो का, इथं खराब झाला, ती जागा जर मोकळी राहिली तर इथं जे उत्पादनात तुमचा ऊस येणार आहे तो येणार नाही. ह्या वर्षी पण तुम्हाला त्याचं हे नुकसान आहे आणि पुढच्या वर्षी पण त्याचं नुकसान आहे. हे कुजून गेले जास्त अति पावसामुळं. पण तिथं आम्ही एक्स्ट्रा जे रोप झाले होते ते मी आत्ता उपटून आणले तिथलं, तर तेच इथं लावतोय. आता ही सेट व्हायला थोडा वेळ येईल, पण सेट होऊन जाईल, काय एवढा प्रॉब्लेम नाही. फक्त ही दाबून घ्यायचं व्यवस्थित, पूर्ण तिची माती एकदम फिट्ट झाली पाहिजे. ती जर मोकळं राहिलं तर मुळे खाली सेट जमिनीत घुसणार नाही. हेच लय महत्त्वाचं आहे. ज्यांच्या रानात ते पिवळे होतात बघा रोपं रोगाट, ते सगळे रानातनं बाहेर काढायचं आत्ताच, वेळ वाया घालवायचं नाही, आत्ताच काढून टाकायचं, जेणेकरून नंतर त्या जागी दुसरं लावायचं लगेच 2 दिवसानंतर. प्लॉट बघा एकदम परफेक्ट सेट झाला आहे. ह्याचं जे आळवणीचं आणि जे लागवड टाकले त्याचं जे व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर आहेत, ते चॅनलवर जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पडत जाईल आणि तुमची शेती करण्याची पद्धत आहे ती सुधारत जाईल आणि दृष्टिकोन पण शेतीकडे बघण्याचा बदलत जाईल.